प्रथम मी सर्व पत्रकारांचं स्वागत करतो आणि थोडंसं आपल्याला बोलून आम्हाला दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आज आपल्याला मी सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या दोघांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात सरकार चालवतो आणि आतापर्यंत आम्ही यशस्वीपणे हे सरकार चालू शकलो आणि त्याचाच विचार करून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या छत्रपती संभाजीनगरचा पण विकास करावा हा आमचा उद्देश ठेवून आम्ही आज एकत्र ही पत्रकार परिषद बोलवली आहे। या पत्रकार परिषदेवर ऑलरेडी किशोर चितोळेजींनी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, मी तीच नावं रिपीट नाही करत, पण आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित समोर सर्व पत्रकार बंधूंनो आणि आमच्या सगळे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते बंधूंनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की या शहराचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आज एकत्र इकडे काम करतोय आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एक विकसित शहर पुढच्या 5 वर्षात बघायला मिळेल। आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून राज्याचा विकास कसा होईल याकरता पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे असतील किंवा आमच्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही या शहराच्या विकासासाठी सगळेजण म्हणजे त्यामध्ये डॉक्टर कराड साहेब असतील, आमचे किशोर चितोळेजी असतील, आमचे प्रदीप जयस्वालजी असतील, संजय केणेकरजी असतील, आमचे पारकरजी असतील आणि आमचे दोन्ही महापौर उपमहापौर हे सगळे मिळून आम्ही या शहराच्या विकासासाठी पूर्णपणे सगळेजण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो। आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरत आहोत। समीर राजूरकर हे अनुभवी आहेत, माझं बोलणं झालं की तू घोषणा देतो, यांना चांगला अनुभव आहे, महापालिकेचा अभ्यास आहे आणि त्या हिशोबाने पक्षश्रेष्ठींनी विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आज समीर राजूरकर यांना जबाबदारी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या शहराचा एक उत्कृष्ट महापौर म्हणून ते त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करतील। त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीने उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब यांची उमेदवारी आज जाहीर केलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे आपण जरा कंप्लीट करूया। राजेंद्र जंजाळ साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे, त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे ही दोघांची जोडी चांगल्या या छत्रपती संभाजीनगरला एक विकसित छत्रपती संभाजीनगर असं करतील एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो आणि या दोन्ही जणांना महापौर आणि उपमहापौरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचा कार्यकाळ हा अतिशय उत्कृष्ट असावा हीच त्यांना शुभेच्छा। आणि आता आम्ही फॉर्म भरायला चाललो आहोत। ते आता नेते ठरवतील, दोन्ही नेते ठरवतील। त्यांचे प्रभारी जे आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रभारींशी चर्चा करायला सांगितली होती, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे, त्यांनी राजेंद्र जंजाळ साहेबांचं आम्हाला नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे जो आदेश पक्षाचा त्यांचा आहे त्या पक्षाच्या आदेशा हिशोबाने आम्ही काम करतो। हे बोलतात ना या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आपल्याला उपमहापौरपदी म्हणून राजेंद्र जंजाळ यांचं अधिकृतपणे नाव देण्यात आलेलं आहे। ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माननीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेब व्यस्त आहेत, त्यामुळे माननीय प्रदीप जयस्वाल साहेब आणि पारकर साहेब 4 सर्कल त्यांच्या मतदारसंघात येतात आणि जिल्हाध्यक्ष आहेत, ते पुढे ठरेल असं नाहीये। आम्ही एक मिनिट, आम्ही केंद्रामध्ये आमच्या बरोबर ते सरकारमध्ये आहेत, राज्यामध्ये पण ते आमच्या बरोबर सरकारमध्ये आहेत आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांची मैत्री ही घट्ट आहे, त्यामुळे काळजी करू नका, आम्ही एकत्रच राहणार आहोत।
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरानंतर औरंगाबादच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगरचं नाव घोषित झाल्यानंतर पहिल्या महापौराची संधी महायुतीतून समीर राजूरकर आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांना दिली. त्याच्या घोषणेकरता आपण सर्व पत्रकार मित्र आले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. सगळ्या